नमस्कार. सिटी न्यूजच्या रात्री 10च्या बुलेटिन मध्ये प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत. बातमीपत्राची सुरुवात करूया सुविचारमालेने. आपले स्वप्ने पाहणे सोडू नका, त्यांच्या पाठीशी जाण्यासाठी धाडस करा. आजचा सुविचार आपण बघितला. आता बघूया बातमीपत्रातील ठळक बातम्या. या हेडलाईन्सचे प्रायोजक आहेत बीटीपी यात्रा ग्रुप अमरावती. ठळक बातम्या बघितल्या. आता घेऊया एक छोटासा ब्रेक. शादी और ब्याह की शुरुआत आराधना साड़ी के साथ. आराधना होलसेल शॉपिंग मॉल L2 बीजलँड कॉम्प्लेक्स, नांदगाव पेठ, अमरावती, जवाहर रोड, अमरावती. सुरुवातीला एक नजर टाकूया शहरातील गुन्हेगारी क्षेत्रातील घडामोडींवर. अमरावती जिल्ह्यातील वरुड तालुक्यातून एक अतिशय हृदयद्रावक बातमी समोर आली आहे. वरुड पासून अवघ्या 2 किलोमीटर अंतरावर असलेल्या राजुरा वर्धा रोडवर शिवाई बस आणि प्रवासी ऑटोची समोरासमोर भीषण धडक झाली आहे. हा अपघात इतका भीषण होता की ऑटोचा अक्षरशः चक्काचूर झाला असून यामध्ये एका 13 वर्षीय शाळकरी मुलीसह 4 जणांचा जागीच मृत्यू झाला आहे, तर 3 जण गंभीर जखमी असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. स्क्रीनवर दिसणारी ही दृश्ये काळजाचा थरकाप उडवणारी आहेत. वडेगाव येथील 13 वर्षाची चिमुकली माही प्रवीण मांगुडकर, जी शिक्षणाचे स्वप्न घेऊन निघाली होती, तिचा या अपघातात दुर्दैवी अंत झालाय. तिच्यासोबत 83 वर्षाचे हरिभाऊ शिंदे, 42 वर्षांचे कैलास नागदेवे आणि 60 वर्षांचे चिंतामण नागदेवे या वडेगाव आणि वघाड येथील रहिवाशांचाही या अपघातात मृत्यू झालाय. अपघाताची माहिती मिळताच परिसरातील नागरिक आणि रुग्णसेवक अभिषेक जाधव, निलेश साबळे, राहुल सोनुले, धनंजय चरपे, निलेश गोमकाळे यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत मदतीचा हात दिला. गंभीर जखमी असलेल्या राजकुमार भलावी, मोहिनी भोरे आणि प्रतिभा लाड यांना तातडीने रुग्णालयात हलवण्यात आले आहे. वरुड पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून पंचनामा केला असून विस्कळीत झालेली वाहतूक पूर्ववत केली आहे. या भीषण अपघातामुळे वरुड परिसरात सध्या शोककळा पसरली असून हळहळ व्यक्त केली जात आहे. सिटी न्यूज साठी प्रतिनिधी स्वप्नील आजनकर, वरुड. नागपूर शहरातील पारडी पोलिसांनी घरफोडीच्या गंभीर गुन्ह्याचा अवघ्या काही दिवसात छडा लावत आरोपींना अटक केलेली आहे. सविस्तर माहितीनुसार नागपूरच्या पारडी पोलीस ठाणे हद्दीत जयदुर्गानगर परिसरात 12 फेब्रुवारी रोजी दिवसाढवळ्या घरफोडीची घटना घडली होती. फिर्यादी घनश्याम द्वारका प्रसाद सनोडिया हे पत्नी समवेत कामावर गेले असताना त्यांच्या मुलाने घराला कुलूप लावून कॉलेजला गेला होता. दुपारी परत आल्यानंतर घराचे कुलूप तुटलेले दिसून आले. घरात प्रवेश करून पाहणी केली असता सोन्या चांदीचे दागिने, रोकड आणि इतर मौल्यवान वस्तू असा एकूण सुमारे 53,000 रुपयांचा मुद्देमाल चोरीस गेल्याचे लक्षात आले. या प्रकरणी पारडी पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहितेच्या कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. तपासादरम्यान पोलिसांनी तांत्रिक तपास व गुप्त माहितीच्या आधारे आरोपींचा शोध घेतला. मोहम्मद प्रिन्स अन्सारी याला ताब्यात घेण्यात आले. चौकशी केली असता त्याने साथीदारासह चोरी केल्याची कबुली दिली. दोन्ही आरोपींना अटक करण्यात आली असून त्यांच्या ताब्यातून सोन्याचे दागिने असा एकूण 2,89,700 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय. ही कार्यवाही पारडी पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांनी अत्यंत तत्परतेने करत गुन्हा उघडकीस आणलाय. याच्यामध्ये जे फिर्यादी आहे ते जयदुर्गानगर कीर्तिधर सोसायटी, पोलीस ठाणे पारडी, नागपूर शहर हद्दीमध्ये राहतात. यातील आरोपितांनी दिनांक 12/2/2026 रोजी सकाळी 1100 ते 1600 वाजे दरम्यान आरोपी यांनी फिर्यादी हे बाहेर गेले असता, दाराला कुलूप लावून बाहेर गेले असता त्यांनी 11 ते 1600 वाजताच्या दरम्यान आरोपितांनी नमूद घराचं लॉक तोडलेलं आहे आणि त्यांचा जो मुद्देमाल आहे तो चोरून नेलेला आहे, सोन्या चांदीचा आणि काही रोख रक्कम. तर या जे आरोपी आहे यांना गुप्त बातमीदारामार्फत निष्पन्न करून त्यांना अटक करण्यात आलेली आहे आणि त्यांच्याकडून
एकूण 2,89,000 रुपयाचा मुद्देमाल म्हणजे 100% मुद्देमाल त्यांच्याकडून रिकवर करण्यात आलेला आहे. हो बरोबर आहे, दोन्ही सुद्धा सराईत गुन्हेगार आहे आणि यांच्यावर घरफोडीचे गुन्हे यापूर्वी दाखल आहेत. संपूर्ण कारवाई कुठल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांमार्फत आणि कुठल्या डेली पार्टीने केली आहे काय सांगा? हा, हे नमूद जी कारवाई आहे ते मान्य श्री रवींद्र सिंगल साहेब पोलीस आयुक्त नागपूर शहर, मान्य श्री नवीनचंद्र रेड्डी सह पोलीस आयुक्त नागपूर शहर, मान्य श्री शिवाजी राठोड अप्पर पोलीस आयुक्त दक्षिण विभाग नागपूर, मान्य श्री निकेतन कदम साहेब पोलीस उपायुक्त साहेब परिमंडळ क्रमांक 5 नागपूर शहर, मान्य श्री रोहित ओहाळ साहेब सहाय्यक पोलीस आयुक्त पारडी विभाग नागपूर यांच्या मार्गदर्शनाखाली पारडी पोलीस स्टेशन यांनी हे नमूद कारवाई केलेली आहे. आणि नमूद कारवाई ही डीबी पार्टी जे आहे ते PSI कोलारे यांच्या नेतृत्वामध्ये पोलीस हवालदार कुंभलकर, शैलेश कुंभलकर, संदीप लांडे आणि त्यांच्या टीमने केलेले आहे. सर, जे सराईत गुन्हेगार आहेत असं त्याचा मोडस काय आहे, ते चोरी करण्याचं काय मोडस समोर आलेलं आहे? हे त्यांनी ही दिवसाची घरफोड ही पहिल्यांदा केलेली आहे, पण यांचं जे मोडस हे रात्रीचे घरफोड्या करतात आणि हे जनरली आपलं कडीकोंडा कुलूप तोडून घरामध्ये प्रवेश करतात आणि अशा घरात ते कडीकोंडा आणि कुलूप तोडतात की ज्या घरामध्ये कोणी माणसं नाही आहेत, कोणी राहत नाही, याची संधी साधून ते हे करत असतात. तर नागरिकांना पारडी पोलीस आणि नागपूर पोलीस दलाच्या वतीने आव्हान आहे की त्यांनी आपल्या ज्या रोख रक्कम आणि मौल्यवान जे वस्तू सोन्या चांदीचे दागिने घराबाहेर जात असताना ते लॉकरमध्ये किंवा कोणत्या तरी नातेवाईकाकडे ठेवावे, सुरक्षित ठेवावे आणि नंतर बाहेर जावे खात्री करू. रामटेक तालुक्यातील नगरधन परिसरातून एक अत्यंत धक्कादायक आणि संतापजनक बातमी समोर येत आहे. एका नराधमाने अल्पवयीन मुलीच्या असहायतेचा फायदा घेत तिच्यावर अत्याचार केल्याची घटना घडली आहे. या घटनेने संपूर्ण रामटेक तालुका हादरून गेला आहे. मिळालेल्या माहितीनुसार ही घटना 15 फेब्रुवारी 2026 रोजी रात्री 8 वाजताच्या सुमारास घडली. पीडित मुलगी कोटेश्वर मंदिर येथून दर्शन घेऊन आपल्या घराकडे परतत होती. याच संधीचा फायदा घेत नगरधन येथील रहिवासी आरोपी रणजित उर्फ पप्प्या ओंकार डोकरीमारे याने तिला वाटेत अडवले. आरोपीने पीडितीला जबरदस्तीने ओढत परमात्मा एक आश्रमच्या बाजूला असलेल्या गल्लीतून शेतात नेले आणि तिथे तिच्यावर पाशवी अत्याचार केला. अत्याचार केल्यानंतर नराधम आरोपीने पीडितेला तिच्या घराजवळ सोडून पळ काढला. या घटनेची माहिती मिळताच परिसरात संतापाची लाट उसळली. पीडितेच्या तक्रारीवरून रामटेक पोलिसांनी तातडीने चक्र फिरवली. आरोपी विरुद्ध भारतीय न्याय संहिता म्हणजेच BNS कलम 64,64(1)(2), 137(2) आणि पोक्सो कायद्याच्या कलम 4 व 6 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी आरोपीला तातडीने बेड्यात ठोकले असून तो सध्या पोलिसांच्या ताब्यात आहे. नगरधनमधील नागरिक आता या नराधमाला कठोर शिक्षा व्हावी अशी मागणी करत आहेत. या प्रकरणाचा पुढील तपास रामटेक पोलीस करत आहेत. महिला आणि मुलींच्या सुरक्षिततेसाठी प्रशासनाने अधिक कठोर पावले उचलण्याची गरज आता व्यक्त होत आहे. सिटी न्यूज साठी अजय मेहरकुळे, सिटी न्यूज, रामटेक. अजनी पोलीस स्टेशन हद्दीत 8 फेब्रुवारी ते 9 फेब्रुवारी दरम्यान घरफोडीची घटना घडली होती. फिर्यादी गिरीश बळीराम लोणारे हे कुटुंबासह नातेवाईकांच्या लग्नासाठी खापरी येथे गेले असताना अज्ञात इसमाने घराचे कुलूप तोडून प्रवेश केला. कपाटातील सोन्या चांदीचे दागिने आणि रोख रक्कम चोरून नेण्यात आली होती. या प्रकरणी गुन्हा क्रमांक 64 भारतीय न्याय संहिता कलम 331(3), 331(4) आणि 305(अ) अंतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला आहे. गुप्त बातमीदाराच्या माहितीच्या आधारे पोलिसांनी 12 फेब्रुवारी रोजी आरोपी पियुष उर्फ भांजा राजू उर्फ राजेश साहू याला अटक केली आहे. आरोपींकडनं एकूण 1,22,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय. यामध्ये सोन्याची चेन, पदक, बारीक मणी, कानातील रिंग आणि बाली तसेच चांदीच्या पायपट्ट्या आणि शिक्काचा समावेश आहे.
ही कारवाई नागपूर शहराचे पोलीस आयुक्त रवींद्र कुमार सिंगल आणि सहपोलीस आयुक्त नवीन चंद्र रेड्डी यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली आहे. तपास पथकात वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन चंद्र राजकुमार, गुन्हे शाखेचे प्रभाकर कवाळे आणि इतर कर्मचाऱ्यांचा सहभाग होता. गिरीश बळीराम लोणारे राहणार बजरंग नगर यांनी पोलीस ठाणे इथे येऊन रिपोर्ट दिला की ते खापरी येथे त्यांच्या नातेवाईकाच्या लग्नाकरता गेले होते आणि परत आले असता त्यांना घराचा मुख्य दरवाजा तुटलेला दिसला आणि बेडरूममध्ये ठेवलेल्या अलमारीतील दागिने आणि रोख रक्कम असा हा मुद्देमाल चोरीस गेलेला होता. आमच्या DB पथकातील पोलीस उपनी सिद्धांत मस्के, त्याच्यानंतर पोलीस हवालदार शालिराम शेंडे आणि त्याचप्रमाणे नितीन सोमकुवर, अश्विन सहारे यांनी, प्रवीण खवसे व रोशन भाडीवसमे व रेश्मा खान या लोकांनी अत्यंत मेहनत करून म्हणजे अवघ्या आज जवळपास 17 दिवस आहे, 18 तारीख आहे, अवघ्या 8 ते 9 दिवसातच 7 ते 8 दिवसातच CCTV पाहून आणि सगळं शोध घेऊन अहोरात्र मेहनत करून हा गुन्हा उघडकीस आणलेला आहे. आणि या गुन्ह्यातील जो मुख्य आरोपी आहे तो पियुष उर्फ भांजा, राजू उर्फ राजेश साहू राहणार इमामवाडा याच्यावर इतर सुद्धा गुन्हे दाखल आहेत. याच्याकडून 100% मुद्देमाल हा रिकव्हर करण्यात आलेला आहे. आणि हा जो आरोपी आहे हा मुख्यतः नशा करण्याकरता हे सगळे असे गुन्हेगारीचे कृत्य करत होता. तर त्याचा 2 वेळेस PCR घेण्यात आला आणि 2 वेळेच्या PCR मध्ये सगळा मुद्देमाल रिकव्हर करण्यात आलेला आहे. तसेच सर्व अजनी हद्दीतील व नागपूर शहरातील जनतेला माझं एक आव्हान आहे की आपण जेव्हा बाहेरगावी जाता तो शक्यतोवर मुख्य दरवाजाला जे कुलूप लावता त्याच्यावर एक पडदा ठेवावा. त्याचप्रमाणे घराच्या तारावर काही कपडे ठेवावे. CCTV शक्यतोवर सगळ्यांनी लावावे आणि मुख्य जे कंपाऊंड लॉक वॉलचं जे गेट आहे त्याला सुद्धा कुलूप लावताना ते आतून लावावे, जेणेकरून हे जे चोरं रेकी करतात तर ते त्यांना लक्षात येणार नाही की हे घर उघडं आहे किंवा बंद आहे. तर हे थोडेसे गोष्टी सगळ्या लोकांनी पाळाव्यात. आणि शक्यतोवर मुद्देमाल हा मुख्य म्हणजे सोन्याचा भाव एवढा जास्त वाढलेला आहे तर हे महागडे वस्तू घरात ठेवू नये, बँकेचं लॉकर घ्यावं आणि त्याच्यात ठेवावं अशी माझी सगळ्यांना विनंती आहे. महाराष्ट्र के बुल्ढाना से एक ऐसी खबर सामने आ रही है जिसने न केवल इंसानियत को शर्मसार किया है बल्कि शहर के सांप्रदायिक सौहार्द को भी खतरे में डाल दिया. यहाँ 2 युवकों ने पवित्र कब्रिस्तान की मर्यादा को लांघते हुए एक अश्लील वीडियो बनाया और उसे वायरल कर दिया. इस घिनौनी हरकत के बाद पूरे बुल्ढाना में भारी आक्रोश है. स्क्रीन पर देखिए, ये वही वीडियो है जिसने कल रात शहर का पारा बढ़ा दिया. हम नैतिकता के नाते आपको यह वीडियो पूरा नहीं दिखा सकते, इसलिए इसे ब्लर किया गया है. वीडियो में इस्तेमाल की गई भाषा और कृत्य इतने अश्लील है कि किसी का भी खून खौल जाए. घटना बुल्ढाना के मलकापुर रोड स्थित कब्रिस्तान की है. 19 साल के अनुज रिसोडकर और ओम फाटे ने कब्रिस्तान की दीवारों के भीतर घुसकर कब्रों की बेअदबी की. जैसे कि यह वीडियो सोशल मीडिया पर जंगल की आग की तरह फैला, मुस्लिम समाज के सैकड़ों लोग न्याय की मांग को लेकर देर रात बुल्ढाना शहर थाना पहुंचे. स्थिति तनावपूर्ण हो गई थी, लेकिन पुलिस की तत्परता ने बड़ी अनहोनी को टाल दिया. बुल्ढाना शहर के थानेदार रवि राठौड़ ने मामले की गंभीरता को समझते हुए तुरंत टीमें रवाना की और महज कुछ ही घंटों के भीतर दोनों आरोपियों को धर दबोचा. आरोपियों पर धार्मिक भावनाओं को ठेस पहुंचाने और अश्लीलता फैलाने के तहत मामला दर्ज किया गया है. इस पूरे मामले और वर्तमान स्थिति पर सुनिए क्या कहना है थानेदार रवि राठौड़ का. यूट्यूब पे आज जो वीडियो वायरल हो रही थी उसमें के जो 2 संशयित लोग थे उन दोनों को मैंने ताबे में लिया है. उन पे कायदेशीर कार्रवाई की जा रही है. आप लोग यूट्यूब पर जो वीडियो आते हैं उन अफवाहों पर या उन चीज़ों पर भरोसा मत रखिए. आप जो चीज़ है वो पुलिस से बात कीजिए. कल भी परसों भी एक वीडियो वायरल हो रहा था कि बच्चों को पकड़ने की टोली आई है, तो ऐसा कोई अफवाहों पे विश्वास मत रखिए और जो भी चीज़ है वो पुलिस से बात कीजिए. पुलिस आपको पूरा सहकार्य करेगा, कायदेशीर और कानूनन कार्रवाई की जाएगी. फिलहाल शहर में स्थिति पूरी तरह नियंत्रण में है. प्रशासन और पुलिस की अपील है कि नागरिक किसी भी तरह की अफवाहों पर यकीन न करे और शहर की शांति बनाए रखने में सहयोग दे. ऐसी हरकतें समाज के ताने बाने को तोड़ने के लिए की जाती है.
इसलिए सतर्क रहे। नागपूर शहरातील इमामवाडा पोलीस स्टेशन हद्दीस एक घटना समोर आली आहे। आरोपी सुभाष सुके राहणार तरुडी यांनी 4 अल्पवयीन मुलांना फूस लावून त्यांचे अपहरण केलेत। मुलांना अंबरवाडा परिसरात नेऊन त्यांच्यावर लैंगिक अत्याचार करण्यात आल्याची प्राथमिक माहिती पोलीस तपासात समोर आली आहे। पीडित मुलांच्या पालकांना प्रकाराची माहिती मिळताच त्यांनी तातडीने पोलिसात तक्रार दाखल केली आहे। तक्रार मिळताच पोलिसांनी जलद हालचाली करत आरोपींना ताब्यात घेत अटक केली आहे। तपासात उघड झाले आहे की आरोपी हा सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर यापूर्वीही 5 ते 6 गंभीर गुन्ह्यांची नोंद आहे। परिसरातील शांततेकरिता तो धोका ठरत असल्याचेही समोर आले आहे। तक्रारीनुसार या गुन्ह्यात आरोपीच्या आणखी 3 मित्रांचा सहभाग असल्याची शक्यता आहे। पोलीस आता या संशयितांचा शोध घेत असून पुढील तपास सुरू आहे। इमामवाडा पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये एक गुन्हा दाखल केलेला आहे। आरोपीने 4 नाबालिग मुलांना किडनॅप करून अंबोरा येथे घेऊन गेला होता व त्यांच्याबरोबर त्यांनी लैंगिक अत्याचार केलेला आहे। त्या अनुषंगाने पीडित बालकाचे पालक इथे येऊन त्या बालकांनी तक्रार दिल्यामुळे आपण सदरचा गुन्हा दाखल केलेला आहे। गुन्हा दाखल झाल्यानंतर लागलीच सदर आरोपीचा शोध घेऊन आरोपीला ताब्यात घेतलेला आहे, अटक केलेला आहे। आरोपीचे नाव सुभाष सुके राहणार जात तरोडी असे आहे। सदरचे आरोपीवर यापूर्वीही 5-6 गुन्हे दाखल आहेत। गुन्हेगारी रेकॉर्ड आहे आरोपीचं आणि सदर आरोपीचा तक्रार दिल्याप्रमाणे बाबा पीडित मुलापैकी एका मुलावर बाबा त्याच्या बायकोशी शारीरिक संबंध असल्याचा संशय होता। त्या रागातून बाबा त्याच्याबरोबर इतर 3 मित्राला पण तो अंबोरा येथे घेऊन गेला होता। तिथे त्यांच्यावर शारीरिक अत्याचार केले आणि परत त्यांना आणून सोडलं होतं। तक्रार झाल्यानंतर त्याला आपण अटक केला आणि पुढील तपास करत आहोत। काही कामधंदा करत नाही। सदर आरोपीला मान्य कोर्टाने 3 दिवस पोलीस कस्टडी रिमांड दिलेला आहे आणि त्याचा तपास आम्ही करत आहोत। यवतमाळ शहरातून एक धक्कादायक आणि खळबळजनक घटना समोर आली आहे। माइंदे चौक परिसरातील एका इमारतीवर एका इसमाचा मृतदेह फाशीच्या अवस्थेत आढळून आल्याने परिसरात भीतीचे आणि चर्चेचे वातावरण निर्माण झाले आहे। सविस्तर माहितीनुसार यवतमाळ शहरातील माइंदे चौक परिसरात मंगळवार 18 फेब्रुवारी रोजी एक घटना उघडकीस आली। स्थानिक नागरिकांना एका बिल्डिंगवर इसमाचा मृतदेह फाशीवर लटकलेल्या अवस्थेत दिसून आला। हा प्रकार लक्षात येताच नागरिकांनी तात्काळ अवधूतवाडी पोलीस ठाण्याशी संपर्क साधून माहिती दिली। माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि पंचनामा करण्यास सुरुवात केली। मृत व्यक्तीची ओळख पटविण्याचे काम पोलीस करीत आहेत आणि मृत्यूचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही, त्याचाही शोध पोलिसांनी सुरू केलाय। ही आत्महत्या आहे की घातपात याबाबत पोलिसांकडून सर्व बाजूंनी तपास करण्यात येत आहे। परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तसेच स्थानिकांकडून चौकशी करून घटनेमागील सत्य शोधण्याचा प्रयत्न सुरू आहे। दरम्यान शवविच्छेदन अहवालानंतर मृत्यूचे खरे कारण स्पष्ट होणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे। या घटनेमुळे माइंदे चौक परिसरात एकच खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये विविध चर्चांना उधाण आले आहे। ठळक बातम्या बघितल्या, आता घेऊया एक छोटासा ब्रेक। शादी और ब्याह की शुरुआत, आराधना साड़ी के साथ। आराधना होलसेल शॉपिंग मॉल L2 बीजलँड कॉम्प्लेक्स नांदगाव पेठ अमरावती जवाहर रोड अमरावती। नांदेड जिल्ह्यातील अर्धापूर तालुक्यातील उमरी येथील शेतकरी योगाजी गवडी यांना 2021 मध्ये विहीर मंजूर करण्यात आली होती। मात्र विहीर प्रत्यक्षात तयार झाली नसून संबंधित अधिकाऱ्यांनी पैसे घेतल्याचा सनसनाटी आरोप त्यांनी केला आहे। गवडी यांच्या मते संबंधित अभियंत्यांना 30,000 रुपये, गट विकास अधिकाऱ्यांना 15,000 रुपये आणि ग्रामसेवकाला 15,000 रुपये द्यावे लागले। हे प्रकरण रोजगार हमी योजनेशी संबंधित असल्याचे सांगितले जात आहे। या आरोपांमुळे तहसील कार्यालयापासून जिल्हा प्रशासनापर्यंत खळबळ उडाली आहे। शेतकरी गवडी यांनी वारंवार तहसील कार्यालयात तक्रार करूनही प्रशासनाने दुर्लक्ष केल्याचा आरोप आहे। माध्यमांशी बोलताना गवडी यांच्या डोळ्यात अश्रू दिसून आले। योगाजी काशीनाथ गवडी नाव इरीसाठी आलतो साहेब, इरीसाठी आलतो। पाटील साहेबाला मी 30,000 रुपये दिले, 15 दिले 2दा। ते मला म्हणले इर मंजूर करून देतो, सगळं करून देतो। मला इरीचं काही पैसे आले नाही, काही नाही। आणि व्हिडिओ साहेबच नाही, पांढरे साहेब
त्याला एक 15,000 रुपये दिले. पुन्हा त्याला पार्ट्या दिल्या खायला. मला देतो म्हणजे आणि मला काहीच दिलं नाही. ते गरम चोख साहेब होते एक, त्या गरम चोख साहेबाने घेतले पैसे 15,000 रुपये आणि मला कोणतंच काही केलं नाही त्याने. आणि मी असं फिरलो 2-3 वर्ष. मी लय परेशान झालो. काय झालं या मामाने कालपासून जरासं मला सहकार्य केलं. मी म्हणलं बा काहीतरी करावं, मार्गदर्शन मला. ते हे म्हणजे बा काही ना काहीतरी बोलू म्हणजे साहेब. लई परेशान झालो. माझ्या घरी मला शिवाय झाली, रोटी खाऊ देतात काही नाही. कधीच आहे ते? ते 2021 साहेब. वीर मजूर खोदलीच नाही. खोदली होई मग त्याला काहीच काढले नाही ते नको. ते मॅडम आलत्या कोण, ते मॅडमने मात्र मला जरासं सहकार्य केलं आणि ते मॅडमने मला इरीचं करून दिलं म्हणा की. तहसीलदार मॅडम हे आलत्या, ते साहेब आलत्या, त्याने मला जरासं सहकार्य करून मला इर मंजूर करून दिली. माझं मोबाईल एकही काढलं नाही कोण. मी लई वीर मजूर झाले मग तुम्ही त्यांना पैसे दिले? पैसे आधीच दिले ते द्यायला. यायनं मग काही घेतलं नाही पहा. मॅडम नाही घेतलं नाही आणि ग्रामसेवक मॅडम नाही काहीच घेतलं नाही. पैसे भेटले की नाही? नाही रुपया भेटला नाही. हो वीर काय स्वतः घरी बनवले? स्वतः घरीच केली. काय करावं. हो फक्त मला ईर भेटली, मला मंजूर केली, सगळं झालं आणि त्याने सहकार्य करून मला ईर करून दिली. हो पाटील साहेब आणि हिडिओ पांढरे साहेब याच्याकडून मला काही कोण्या मार्गदर्शनाखाली मला पैशाचं काहीतरी ग्रामसेवक साहेब कुठले होते ते वारंग्याकडे होते का. हो त्याच्याकडून मला सहकार्य करून काहीतरी पैशाचं त्याला 15,000 दिले. 90,000 रुपये खर्च झाला पा. आता मला काहीच त्याचं भेटलं नाही. गरीबाला इरही नाही. काय चालू माझ्या यायला जरासं सहकार्य करून मला कालपासून आधार दिला. जरा पाटील साहेबाकडून तुम्हाला घरवरती कसं झालं? पाटील साहेबाच्या घरला गेलो. पाटील साहेबाला म्हणलं मला इरीचं काय झालं. पाटील साहेबाने माधवसुद्धा म्हणजे मला शिगाळ केली आणि मला लोटून दिलं. मी पळलो खाली. माझ्या संग एक मित्र होता, त्या मित्रानं मला उभं केलं आणि मग म्हणलं चला म्हणला घराकडे. सामाजिक कार्यकर्ते बालाजी हेंद्रे यांनी या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याची मागणी केली आहे. दरम्यान हे प्रकरण अशोक चव्हाण यांच्या प्रभाव क्षेत्रात येत असल्याने राजकीय चर्चांनाही उधाण आले आहे. आता जिल्हाधिकारी राहुल कर्डिले या प्रकरणात कडक भूमिका घेणार का, याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे. माजी मुख्यमंत्र्याच्या मतदारसंघामध्ये जे की आमचा तालुका नांदेडच्या जवळ 10 किलोमीटर जवळ असणारा तालुका आणि एका गरीब शेतकऱ्याकडून इथल्या अधिकारी वर्गानं पैसा खाऊन या गरीब शेतकऱ्याला 2021 पासून पंचायत समितीला चक्रा मारायला लावायचे आणि त्यांचं एकही बिल काढलं नाही, काही नाही. आणि त्याच्याकडून 60,000 ते 70,000 रुपये अधिकारी लोकांनी घेतले आणि त्यांचं काम केलं नाही. तर इतकं आमच्या मतदारसंघामध्ये अधिकाऱ्याचं सगळं धुमाकूळ चालू आहे. तर माझी एकच विनंती राहणार आहे की या शेतकऱ्याला न्याय मिळाला पाहिजे आणि ज्या ज्या अधिकारी लोकांनी यांच्याकडून पैसे घेतलेले आहेत ते पैसे यांना परत मिळाले पाहिजे आणि या शेतकरी मामाला, गवळी मामाला न्याय मिळाला पाहिजे. असं देखील वाटलं की हिर चोरीला गेली, काय सांगा? आता हे त्या पिक्चर मधल्यासारखंच झालं. जाऊ तिथं खाऊ पिक्चर मधल्यासारखंच आमच्या तालुक्यामध्ये झालं. वीर चोरीला गेल्यासारखा प्रकार झाला. यांचं तर 2021 मस्टर टाकलं, सगळं झालं आणि यांचं तर बिल नाही, काही नाही. आणि हे तर वीर करीत बसले आणि यांना तर बिलाचा 1 रुपया पण भेटला नाही. आता हे वीर चोरीला गेल्यासारखाच प्रकार झाला आमच्या तालुक्यामध्ये. माझी हीच मागणी राहिली की मामाला जो काही त्रास झालेला आहे 4 वर्षापासून, ज्या ज्या अधिकारी लोकांनी यांच्याकडून वीर मंजूर करण्यासाठी पैसे घेतलेले आहेत ते पैसे मामाला परत मिळाले पाहिजे आणि मामाला न्याय मिळाला पाहिजे. म्हणून आम्ही नक्कीच या संदर्भामध्ये पुढाकार घेऊ आणि जे कोणी अधिकारी आहेत त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे ही आमची प्रशासनाला विनंती आहे. 16 फेब्रुवारी रोजी वाशिम जिल्ह्यातील टोळ येथील मैनागिरी महाराज महाविद्यालयात 12वीच्या भौतिकशास्त्राच्या पेपर दरम्यान सामूहिक कॉपीचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणात शिक्षण विभागाने परीक्षा केंद्रांवरील तब्बल 581 विद्यार्थ्यांवर कारवाई केली आहे. या निर्णयानंतर विद्यार्थ्यांचे पालक आक्रमक झाले असून त्यांनी वाशिम जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक देत निषेध नोंदविलाय.
पालकांचा आरोप आहे की ज्यांनी कॉपी केली त्यांच्यावर कारवाई व्हावी, याला विरोध नाही. मात्र कॉपी न केलेल्या विद्यार्थ्यांनाही दोषी ठरवणे हा अन्याय आहे. मी सुनीता राजेश राऊत, माझी मुलगी संस्कृती राजेश राऊत मैनागिरी कॉलेजवर शिकत आहे. ज्या मुलींनी कॉप्या केल्या त्यांना शिक्षा द्यावी तरी काही हरकत नाही, पण 581 विद्यार्थ्यांना जर करण्यात आली हे चुकीचं आहे, हे बरोबर नाही. काय मागणी घेऊन आली तुम्ही कशासाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर आले? हे सगळं माघार घेण्यात यावं याच्यासाठी आलो. संजय ससाणे यांनी सर्व विद्यार्थ्यांना दोषी गृहीत धरून कारवाई केल्याचा आरोप पालकांनी केला आहे. वाशिमच्या जिल्हाधिकारी कार्यालयावर आले, कशासाठी आले? आम्ही निवेदन देण्यासाठी आलो. आमच्या विद्यार्थ्यावर अन्याय झालाय, त्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी आम्ही इथं कलेक्टर साहेबाला भेटण्यासाठी आणि निवेदन देण्यासाठी सर्व पालक लोक आलो आहोत. काय कारवाई झाली? आमच्या विद्यार्थ्यावर मास कॉपी केली म्हणून 587 विद्यार्थ्यावर एकाही त्या सेंटरमध्ये एकाही विद्यार्थ्याकडे कॉपी सापडली नाही. तरी पण त्या शिक्षणाधिकारी ससानी साहेबांनी त्यांच्यावर जाणीवपूर्वक राजकीय हेतूने प्रेरित होऊन त्या सेंटरवर आणि आमच्या विद्यार्थ्यावर अन्याय केला. त्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी आम्ही इथं कलेक्टर साहेबाला भेटण्यासाठी आलेलो आहोत. तुमची काय मागणी आहे? आमची मागणी आमच्या विद्यार्थ्यावर अन्याय होता कामा नये. काय अन्याय काय झाला तुमचा? त्यांना ते मास कॉपी म्हणून सगळ्याला बॅन लावले, ते बॅन मागे घ्यावा अशी आमची मागणी आहे. कुठल्या तुम्ही? आम्ही हिंगोलीमधले विद्यार्थ्याचं कमी जास्त झालं तर ससानी साहेब जबाबदार राहतील. आणि आमचं म्हणणं असं आहे, तुम्ही ज्याच्या विद्यार्थ्याकडे कॉपी सापडली तुम्ही त्याला रस तिकीट करा, बाकी सरसकट करू नका ना. आणि तुमचं काम आहे तुम्ही का शोधली नाही तिथं कॉपी? तुमच्याला एक सुद्धा कॉपी तुम्हाला तिथं सापडली नाही, मग तुम्ही सरसकट लोकांवर कसं काय कॉपी करता? याचं आम्हाला उत्तर ससानी साहेबांना आमच्या समोर येऊन द्यावं ही आमची मागणी आहे. यावेळी पालकांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर करत स्वतंत्र आणि निष्पक्ष चौकशीची मागणी केली आहे. साहेब, आम्ही हदगाव तालुक्यामधून आलेलो आहोत. माझा मुलगा शायनाथ पवन पतंगे हा मैनागिरी कॉलेजमध्ये शिकत आहे. माझ्या मुलाचं किंवा माझं किंवा माझ्या बाकीच्या विद्यार्थ्यासाठी मी एवढा प्रश्न की जिल्हाधिकारी आणि प्रशासनाला एवढाच मानणार आहे, तुम्हाला ज्यावेळेस आमच्या मुलापाशी काही सापडलं, तुम्ही विनाकारण निष्पाप पाचत्याच्या वरील जे काही तुम्ही विद्यार्थी दाखवले ते विद्यार्थी गलत हातं. आज माझ्या मुलाची किंवा आमच्या बाकीच्या मुलाची आम्ही एक परिस्थिती बघतो, त्या मुलाची मानसिकता बिघडली, त्याची मानसिकता नाही. काल जे आज रसायनशास्त्राचा पेपर झाला, आज पेपर आहे, उद्या बायोलॉजीचा पेपर आहे, मॅथचा पेपर आहे, याची जबाबदारी कोण घेणार? आमची फक्त प्रशासनाला एक विनंती आहे, जिल्हाधिकाऱ्याला विनंती आहे, शिक्षण अधिकाऱ्याला एक नम्रतेची कळकळीची विनंती आहे, शिक्षा तुम्ही जरूर करा, पण याच्यात तुम्ही पारदर्शकता पाहून तुम्ही शिक्षा करा. कॉपी करणाऱ्या विद्यार्थ्यांची वेगळी ओळख पटवून निर्दोष विद्यार्थ्यांना न्याय द्यावा अशी मागणी करण्यात आली आहे. या घटनेमुळे जिल्ह्यातील शैक्षणिक वातावरण ढवळून निघाले आहेत. अमरावती शहराच्या पाणी पुरवठा योजनेअंतर्गत आडगाव नागपूर इकीट परिसरातील टाक्यांना पाणी पुरवठा करणारी मुख्य पाईपलाईन काल रात्री फुटली होती. 900 मिलीमीटर व्यासाची BSC सिमेंट कॉन्क्रीट पाईपलाईन तात्काळ दुरुस्त करण्यात आली असून दुपारपर्यंत चाचणी पूर्ण होणार आहे. गुरुवारपासून शहराला सुरळीत पाणी पुरवठा करण्याचे नियोजन प्रशासनाने केले आहेत. अमरावती पाणी पुरवठा योजनेअंतर्गत जलशुद्धीकरण केंद्रांवरनं आडगाव नागपूर गेट परिसरातील टाक्यांकडे जाणारी 900 मिलीमीटर व्यासाची BSC सिमेंट कॉन्क्रीट पाईपलाईन काल रात्री फुटली होती. या घटनेमुळे संबंधित भागातील पाणी पुरवठा तात्पुरता विस्कळीत झाला. घटनेची माहिती मिळताच महानगरपालिका प्रशासन आणि तांत्रिक पथकाने तात्काळ दुरुस्तीचे काम हाती घेतलेत. पाईपलाईनवरील नुकसान झालेला भाग काढून टाकण्यात आला आणि नवीन कॉन्क्रीट ब्लॉक बसविण्यात आला. तसेच पाईपलाईनची तांत्रिक चाचणी दुपारपर्यंत पूर्ण केली जाणार आहे. चाचणी यशस्वी झाल्यानंतर टाक्यांमध्ये पाणी सोडण्यात येईल. गुरुवारपासून शहरात नियमित आणि सुरळीत पाणी पुरवठा सुरू होईल असे प्रशासनाने स्पष्ट केले आहेत. या कामांमुळे नागरिकांना झालेल्या गैरसोयीबद्दल दिलगिरी व्यक्त करण्यात आली आहे. सिपना कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी येथे 19 फेब्रुवारी रोजी छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त सिपना शिव महोत्सव 2026 मोठ्या उत्साहात साजरा केला जाणार आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही भव्य मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले आहे. रॅलीची सुरुवात सायन्स कोर शाळेच्या प्रांगणातून होऊन शिवटेकडी गर्ल्स हायस्कूल चौक, गणेशदास राठी चौक, इरविन, जयस्तंभ, राजकमल, राजापेठ मार्गे सिपना कॉलेजपर्यंत होणार आहे. या मिरवणुकीत बुलेट्सवर मुली आणि झेंडेधारी मावळे हे मुख्य आकर्षण ठरणार आहेत. जीपवर जगदीश गुप्ता उपस्थित राहणार आहेत.
शिवाजी महाराजांच्या वेशात मेहरदीप पारखे, जिजाऊंच्या भूमिकेत ईशा डंबाले आणि सईबाईंच्या भूमिकेत उन्नती चौधरी सहभागी होणार आहेत. राजकमल चौक येथे ढोल पथक वादन, फ्लॅश मॉब आणि लाठीकाठीचे विशेष प्रात्यक्षिक सादर केले जाणार आहेत. महाविद्यालय परिसरात शिवाजी व संभाजी महाराजांच्या प्रतिकृतींसह देखावा प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहेत. महाविद्यालयातील शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे पूजन करण्यात येणार आहे. विशेष कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून प्राध्यापक गजानन देशमुख, शिवाजी युनिव्हर्सिटी यांचे मी रायगड बोलतोय या विषयावर व्याख्यान होणार आहे. तसेच अदिती बोरेकर दिग्दर्शित शिवगर्जना नाट्य सादरीकरण रंगणार आहे. पत्रकार परिषदेत संस्थेचे उपाध्यक्ष अजय श्रॉफ, प्राचार्य डॉक्टर संजय खैराडे आणि आयोजन समिती सदस्य उपस्थित होते. उद्या 19 फेब्रुवारी छत्रपती शिवाजी महाराज जयंती. दरवर्षी सिपना महाविद्यालयातर्फे शिवमहोत्सवाचं आयोजन केलं जातं. उद्यासुद्धा अशीच एक भव्य दिव्य रॅली उद्या आपण अमरावती शहरामध्ये आयोजित करत आहे. रॅलीची सुरुवात ही सायन्स कोर मैदानात लाल शाळापासून होईल. तिथे त्यानंतर ती रॅली पुढे शिवटेकडी, गर्ल्स हायस्कूल चौक, गणेशदास राठी चौक, इरविन हॉस्पिटल चौक, नंतर जयस्तंभ, राजकमल या मार्गाने राजकमल चौकामध्ये एक भव्य फ्लॅशमॉब, नंतर पूर्ण लाठीकाठीचे प्रात्यक्षिक याचं आयोजन केलं आहे. रॅलीमध्ये शिपणाचा विशेष ओळख असलेलं ढोल पथक जे विद्यार्थ्यांनीच तयार केलेलं आहे याचं आहे. त्यानंतर फ्लॅशमॉब आहे, लाठीकाठीचं प्रदर्शन आहे. दरवर्षी राजकमल चौकात हा सोहळा पार पडतो. उद्या या फ्लॅशमॉबची वेळ सकाळी 10 वाजता ही राजकमल चौकात होईल. त्यानंतर बडनेरा रोड मार्गाने रॅली प्रस्त होऊन महाविद्यालयात 11:30 वाजता पोहोचेल व त्यानंतर इथे शिवनाट्य व शिवचरित्रावर एक व्याख्यान प्राध्यापक गजानन देशमुख यांच्यातर्फे मार्गदर्शन होईल व शिवभोजनाने या कार्यक्रमाची सांगता होईल. मी समस्त शहरवासियांना विनंती करतो की आपण या महोत्सवाचं स्वागत करावं. राज्यात जानेवारी 2026 पासून कार्यकाळ संपलेल्या ग्रामपंचायतींवर प्रशासकांची नियुक्ती करण्यात आली आहे. 31 जानेवारी रोजी 236 ग्रामपंचायतीवर प्रशासक नेमण्यात आले, तर 17 फेब्रुवारी रोजी आणखी 316 ग्रामपंचायतीवर प्रशासकांची नियुक्ती करण्यात आली. एकूण 980 ग्रामपंचायतीच्या निवडणुकांच्या अनुषंगाने ग्रामविकास विभाग महाराष्ट्राकडून प्रभाग रचना कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. 20 फेब्रुवारीपर्यंत प्रत्येक गावाचे नकाशे अंतिम करण्यात येणार आहेत. 27 फेब्रुवारीपर्यंत स्थळ पाहणी करून प्रभाग पाडणे व सीमा निश्चित केली जाणार आहे. 5 मार्चपर्यंत तहसीलदारांच्या अध्यक्षतेखाली समितीकडून प्रारूप प्रभाग रचनेची तपासणी केली जाईल. 11 मार्चपर्यंत प्रभाग रचनेचा प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांच्या मान्यतेसाठी सादर केला जाणार आहे. त्यानंतर जिल्हाधिकारी अंतिम प्रभाग रचना तयार करून ती महाराष्ट्र स्टेट इलेक्शन कमिशनकडे मंजुरीसाठी पाठवतील. 4 मे रोजी राज्य निवडणूक आयोगाच्या मान्यतेनंतर अंतिम प्रभाग रचना जिल्हाधिकाऱ्यांकडून प्रसिद्ध केली जाणार आहे. कामारगावातील ऐतिहासिक श्री बालाजी मंदिर परिसर सध्या भक्तीच्या रंगात राहून निघालाय. 15 ते 21 फेब्रुवारी दरम्यान आयोजित भव्य रामकथा आणि रामलीला महोत्सवामुळे संपूर्ण परिसरात आध्यात्मिक वातावरण निर्माण झालं आहे. कामारगाव येथील प्राचीन श्री बालाजी मंदिरात संत सनातन धर्मश्री रामायण प्रचारक मंडळ विद्यांचल धाम उत्तर प्रदेश यांच्या वतीने भव्य रामकथा आणि रामलीला महोत्सवाचे आयोजन करण्यात आले. या रामलीलेत प्रभू श्रीरामांचा जन्म, वनवास, सीता स्वयंवर, सुवर्णमृग, सीताहरण, लंकेवरील विजय अशा अनेक प्रसंगांचे प्रभावी सादरीकरण केले जात असून भाविक अक्षरशः मंत्रमुग्ध होत आहेत. दररोज सायंकाळी होणाऱ्या या कार्यक्रमासाठी कामरगावासह परिसरातील गावांमधून मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित राहत आहेत. मंदिर परिसरात आकर्षक रोषणाई, सुंदर देखावे आणि भक्तिरसात न्हालेले वातावरण पाहायला मिळत आहे. या महोत्सवाच्या माध्यमातून हिंदू संस्कृती आणि धर्म परंपरेची ओळख नव्या पिढीला होत असून तरुणांमध्ये आपल्या वारसाबद्दल अभिमान निर्माण होत असल्याचे चित्र दिसत आहे. भक्तांसाठी महाप्रसाद, धार्मिक ग्रंथाचे वाचन आणि रामनामाचा गजर यामुळे संपूर्ण परिसरात भक्तिमय ऊर्जा निर्माण झाली आहे. जाता जाता पुन्हा एकदा आजच्या ठळक बातम्या. या हेडलाईन्सचे प्रायोजक आहेत बीटीपी यात्रा ग्रुप अमरावती.
आपण आता सिटी न्यूज चॅनल आपल्या टीव्हीवर सुद्धा बघू शकता. यामध्ये नेक्स्ट चॅनल नंबर 117, जिओ चॅनल नंबर 872, जेटीबीएल चॅनल नंबर 73, फास्टवे चॅनल नंबर 256 वर बघू शकाल. आता अमरावती जिल्ह्यानंतर विदर्भ आणि महाराष्ट्राचे दर्शक घर बसल्या आपल्या केबल टीव्हीवर सिटी न्यूज बातमी पाहू शकाल. यात छत्रपती संभाजीनगर नेक्स्ट सेटअप बॉक्स नंबर 14, यवतमाळ सेटअप बॉक्स नंबर 12, वाशिम सेटअप बॉक्स नंबर 26, नांदेड सेटअप बॉक्स नंबर 17, माहूर सेटअप बॉक्स नंबर 07, अकोला आरआरसी सेटअप बॉक्स नंबर 899 वर लवकरच आम्ही आपल्यापर्यंत पोहोचणार आहोत. जर आपल्या टीव्हीवर सिटी न्यूज चॅनल दिसत नसेल तर आपण आपल्या केबल ऑपरेटरशी संपर्क करावा. सिटी न्यूज केबलच्या व्यतिरिक्त युट्यूब, फेसबुक, इंस्टाग्राम आणि ट्विटरवर सुद्धा बघू शकता. याकरिता सोशल मीडिया अकाउंट सबस्क्राईब करा, फॉलो करा, लाईक करा. युट्यूब अकाउंट सबस्क्राईब करण्याकरिता सबस्क्राईब बटनला क्लिक करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, कारण सर्वात आधी समाचार आपल्यापर्यंत पोहोचणार आहेत. तसेच सिटी न्यूजचे फेसबुक पेज लाईक करा, इंस्टाग्राम आणि ट्विटर हँडल फॉलो करा. आपण व्हॉट्सअपवर सूचना देऊन सुद्धा न्यूज प्राप्त करू शकता. व्हॉट्सअप नंबर खाली स्क्रीनवर येत आहे. ही बातमी तर एवढ्यावरच थांबूया. पुन्हा भेटून घडामोडी सोबत. नमस्कार. हर खबर पर पैनी नजर, हर मुद्दे पर सटीक वार, यही है सिटी न्यूज की पहचान. जहाँ सच्चाई की आवाज दबाई जाती है, वहाँ सिटी न्यूज उठाता है सवाल. हर स्क्रीन पर, हर प्लेटफॉर्म पर हमारी मौजूदगी बोलती है. सिटी न्यूज हमेशा सच के साथ.